एकदा एका जंगलात सगळ्या प्राण्यांची मोठी सभा भरली. वातावरण अगदी उत्साहानं भरलेलं होतं. मोर, बदक, वाघ, चिमणी, हरिण, पोपट सगळे एकत्र बसले होते. चर्चा रंगली होती एका खास गोष्टीवर. आपल्याला सुंदर रंग मिळाले तर. शेवटी सगळ्यांनी ठरवलं, चला गणपती बाप्पाकडे जाऊ आणि रंग मागू. सगळे आनंदात बाप्पाकडे गेले. बाप्पा प्रेमाने हसत विचारले, काय रे, आज सगळे एकत्र कशासाठी आलात? प्राणी एकमुखाने म्हणाले, बाप्पा, आम्हाला वेगवेगळे सुंदर रंग हवेत. बाप्पा म्हणाले, ठीक आहे, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीचा रंग देतो हां. सगळ्यात आधी हरिण पुढे आले. ते म्हणालं, मला तांबूस रंग, त्यावर सोनेरी ठिपके हवेत हां. बाप्पाने हात फिरवला आणि क्षणात अगदी हरिण देखणं दिसायला लागलं. मग पोपट आला. तो म्हणाला, बाप्पा, मला हिरवा रंग हवाय. बाप्पा म्हणाले, नक्की, आणि लाल चुटूक चोच ही घे. पोपट खुश झाला. यानंतर आला तो मोर. बाप्पा, मला सगळ्या रंगाचा थोडा थोडा रंग द्या. बाप्पा हसले आणि त्याला म्हणाले, इंद्रधनुष्यासारखे सुंदर रंग देतो. मोर आनंदाने नाचू लागला. मग सगळे प्राणी आपापले रंग घेऊन आनंदाने उड्या मारू लागले. जंगल रंगाने उजळून निघालं. सगळ्यात शेवटी कावळा आला. तो म्हणाला, बाप्पा, मला यांच्यासारखे कुणासारखे कलर नकोत. मला सगळेच्या सगळे रंग एकत्र करा आणि जो रंग होईल तो द्या. बाप्पा हसले आणि म्हणाले, बघ पुन्हा विचार कर. कावळा म्हणाला, हो तर मला तोच रंग हवाय. जशी तुझी इच्छा. क्षणात कावळ्याचा रंग काळा झाला. आरशात पाहताच कावळा नाराज झाला. डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, बाप्पा, मला हा रंग नको होता. बाप्पा शांत म्हणाले, आता काही उपयोग नाही. तू जे मागितलंस तेच तुला मिळालं. तेव्हापासून कावळ्याचा रंग काळा झाला बरं का.